आज आपण आजी या पाठाचं आज आपण पाठांतर करणार आहोत. तर ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचं अनुभव दर्शन या पाठातून घडते. ग्रामीण जीवनात आजीविषयी जी कुतूहलता आहे, नातेसंबंध, त्याची सुरक्षितता, त्याचं परस्परावलंबन या सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख म्हणजे आजी. तर आजीबद्दल आपण आज पूर्ण जाणून घेणार आहे. आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ, ग्रामीण घराची रचना किंवा ग्रामीण जीवनशैली ज्याला आपण यावर म्हणतो. आजी या धड्याविषयी आपलं काम पूर्ण पाठांतर झालेलं आहे. तर मी त्याविषयी काय प्रश्न विचारतो आपल्याला, तर त्याचं प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे. मुलांना दूध प्यायला देण्यावर सुद्धा किंवा मुलांनी भरपूर खावे प्यावे व त्याच्या वाढ होणे म्हणून टिंब कोणाला उत्तर येते, तुम्ही हात वर करायचं. तुला येत नाही, ज्याला येत नाही तुम्ही खाली करा, त्याला येत नाही त्यांनी उभा राहा. आता मी प्रत्येकाला ज्याला येत नाही त्याला शिक्षा करतो. तर बोल अजून तुम्ही मला मारले ना. संपर्काच्या आधी वैज्ञानिक खेड्याची नाव जोडली प्रत्यक्ष सांगण्यासाठी. पण गाव ते जग या स्थळावर माणूस माणसाला भेटतो, तो जवळ यावा, जोडला जावा. सर, आपल्या पोराला मारायचं नाही काय, पुन्हा मारला तर याद राखा, आपल्याला पुन्हा शाळेत यायला लावू नका, ही वॉर्निंग देतो तुम्हाला सर. कुठे असतो तो? असतोय पुण्यामध्ये. अरे पुण्यात असतो का? हो. अरे हा तर आपला विलास. हा विद्यार्थी ना. आज तुझ्या वर्गातला विलास नाव विद्यार्थी तो. आणि आज तू कुठल्याच पोस्टला आहे आणि त्याने कुठल्या. आज तो वाईट आहे, सगळीच त्याला वाईट म्हणतात. पण हा दोष त्याचा नाही आहे, हा त्याच्या पालकांचा आहे. आज शिक्षकावर सुद्धा अशी वेळ आली की विद्यार्थ्यांना शिक्षा करायची की नाही करायची हे सुद्धा त्याच्या पालकांनी ठरवायचं आहे. जर शिक्षा केली असती मला त्याच वेळी तर तो आज ह्या फळाला आला नसता. आणि जर आज शिक्षा न केल्यामुळं आज तू कुठल्या लेवलला आणि तो कुठल्या लेवलला आहे हे सुद्धा आपण पालकांनी लक्षात घेतलं. अशीच तुझी प्रगती हो, पुढील आयुष्यात तुझ्या भरभरून शुभेच्छा.